हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने मी 7 दिवसाचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण घातलेलं आहे. त्याचा पण आज पहिलाच दिवस आहे आणि मी माझ्या माहेरी आलेले आहे. तर काल मी आणि मम्मीने पूर्ण कळस शेणामातीने सारवून घेतलं. मी फक्त मम्मीला मदत केलेली थोडीशी, बाकी सगळं मम्मीनेच काम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की जेव्हा शेणामातीने खळं सारवलं जातं ना, तेव्हा किती सुंदर दिसतं. आमच्याकडे अंगणाला खळं असं म्हणतात. आणि आज सकाळी उठल्या मी सगळ्यात पहिलं काम केलं असेल तर ते म्हणजे रांगोळी काढण्याचं. छोटीशी रांगोळी काढली, कारण खूप वारं सुटलं होतं आणि वाऱ्यामुळे रांगोळी उडून जात होती. पण जेव्हा खळं असं ओलं असतं ना, तेव्हा त्याच्यावर रांगोळी काढल्याने ती अजून खूप छान उठून दिसते. आणि जेव्हा रांगोळी काढून झाली त्यानंतर मग मी आमच्या साईडला बेबी आजी राहते, त्या बेबी आजीच्या घरी आलेले, कारण तिच्या अंगणात एक खूप छान पांढऱ्या कलरचा तगर फुललेला होता जो मला पूजेसाठी हवा होता. ह्या तगराची फुलं आहेत ना, 4 ते 5 दिवस टिकतात आणि ह्याला वास खूप छान असतो. तुम्ही कोकणात जर इकडे कधी आला ना, तर तुम्हाला प्रत्येकाच्या दरवाजासमोर हा तगर दिसेल. त्यानंतर मी थोडी जास्वंदाची फुलं वगैरे गोळा केली आणि आमच्याकडे घटस्थापना जेव्हा करतात, जेव्हा कलश स्थापन केला जातो लक्ष्मीपूजेसाठी, तेव्हा त्याच्यामध्ये 5 झाडांचे 5 डहाळे घातले जातात. त्याच्यामध्ये मी एक चिकूचा डहाळा घेतला, आंब्याचा, फणसाचा, काजूचा आणि औदुंबराच्या झाडाचा, म्हणजेच आमच्याकडे रुंबड म्हणतात, त्या रुंबडाच्या झाडाची पण फांदी घेतली. ते सगळं घेऊन आल्यानंतर मी कलश स्थापन केला, पूजा वगैरे सगळी आवरली आणि मी पारायणाला सुरुवात केली. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण वाचतो तेव्हा हार्डली आपल्याला 30 मिनिट लागू शकतात, पण त्याच्या अगोदर मी अथर्वशीर्ष म्हणते, कालभैरवाष्टक म्हणते आणि नवग्रह स्तोत्रम म्हणते. त्यानंतर मी कुठल्या पण पारायणाला सुरुवात करते. पारायण वगैरे झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी पोळी करून घेतली. मम्मीने मस्तपैकी चुलीवर पुरणाची पोळी केली होती आणि पहिलाच गुरुवार होता, त्यामुळे मम्मी म्हटली की नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी करूया. सगळा स्वयंपाक वगैरे आवरला, देवपूजा झाली, आरती वगैरे केल्यानंतर आम्ही शेजारच्यांजवळच गाईची पूजा करायला आलो. कारण आमच्याकडे कुठलीही पूजा असू दे, पहिला नैवेद्य म्हणजे देवाला दाखवल्यानंतर साईडलाच नैवेद्य गाईचा काढला जातो. गाईलाच आपण गोमाता म्हणतो, तर तिला पण दिलं जातं. तर तिची पूजा वगैरे मम्मीने केली. मम्मी पण घाबरत होती, कारण त्या दोन्ही पण गाई खायला मागत होत्या, म्हणजे त्या थोड्या मारायला बघतात की काय, असंच मम्मीला वाटत होते, त्यामुळे मम्मी घाबरत होती. त्यांची पूजा वगैरे केली, पाया वगैरे पडलो आणि घरी आलो. त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी खूप दिवसांनी एकत्र जेवण केलं